रामाबरोबरचे क्षण भराभर पळत होते. त्याचा सहवास, त्याचे शब्द, त्याचा गंध माझे जीवन फुलवीत होता. असीम सुखसागरात होते मी. माझा क्षण अन क्षण पुलकित होत होता. मला माझ्या आयुष्यातल्या नव्या पर्वाची पुसटशी चाहुलीही लागली होती. जीवन कसं स्वर्ग सुखाच्या तृप्तीनं भरून गेलं होतं. आणि यावेळी सुद्धा या सुखाची भीती मनी दाटून आली आणि माझी ती दुष्ट शंका खरी ठरली होती. त्या काळ्याकुट्ट अन भयान दिवशी मी आणखी एकदा वनवासात येऊन पडले होते. माझ्या रामाच्या कर्तव्यानं माझ्या या सीतेच्या वेड्या प्रेमावर मात केली होती. त्या सूर्योदयाच्या क्षणालाच लक्ष्मणानं मला रथात बसवून दूर एका वनात आणून सोडलं होतं. रामानं माझा त्याग का आणि कशासाठी केला आहे याच्याबद्दल बरंच स्पष्टीकरण तो वाटेत मला देत होता. माझी समजूत घालत होता, मला धीर देत होता. त्याच्या देवासमान बंधूची बाजू कशी योग्य आहे हे त्यालाही न समजणाऱ्या शब्दात मला सांगण्याचा प्रयत्न करत होता. सारा ऐकून मला मोठा विषाद वाटला. खरं तर माझ्या वनवासाबद्दल मला अजिबात दुःख वाटत नव्हतं. या वनवासात माझं काय होईल याचीही अजिबात चिंता नव्हती. पण रामाच्या या वागण्याचं गूढ मला काहीच समजू शकलं नाही. अरे रामा, तुला या सीतेबद्दल थोडं जरी काही वाटलं असलं तर माझ्याशी एका शब्दानं तरी बोलायचं होतं. वनवासात धाडण्यापूर्वी माझ्यासमोर येऊन सीते असं का म्हणून एकदा तरी डोळ्यात डोळे घालून मला विचारायचं होतं. फक्त एकदा बोलायचं होतंस. मी माझं मस्तक तुझ्या चरणात अर्पण केलं असतं. या इतक्या वेदना, इतक्या यातना सहन करायची काय गरज होती तुला? विषाचा प्याला सुद्धा मी आनंदाने रिता केला असता की रे तुझ्यासाठी. मग वनात पाठवण्याचं निमित्तच काय होतं? उद्वेगाचा एक भला मोठा भर ओसरला आणि माझ्या डोळ्यापुढे काळाकुट्ट अंधार पसरला. ज्या रामासाठी हे जीवन जगवलं होतं तो आधारच नाहीसा झाल्यावर आता जगायचं तरी कशासाठी? या विचारानं मन नुसतं सैरभैर झालं. मनातली मृत्यूची भीती कुठल्या कुठे गळून पडाली. चालताना वाटेतल्या काट्याकुट्यांचंही भान उरलं नाही. जंगलातल्या हिंस्र प्राण्याचं भय कधीच नाहीसं झालं. उलट वाटत होतं की त्यांनी कुठून तरी यावं आणि या अभागिनीला जीवनाच्या बंधनातून मुक्त करावं. कितीतरी दिवस मृत्यूला शोधत मी त्या भयान जंगलात चालतच होते आणि एके ठिकाणी भयंकर ग्लानी येऊन मी निश्चित पडले. सगळी शुद्ध हरपली. डोळे उघडण्याचेही त्राण उरले नाही. या बेशुद्धावस्थेत मी नेमकी किती दिवस होते कुणास ठाऊक. पण ज्यावेळी मी शुद्धीवर येऊन डोळे उघडले तेव्हा मी एका आश्रमात होते. एक तेजस्वी व प्रसन्न मुद्रेचे ऋषी महाराज मला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांनी कितीतरी औषधीचा लेप माझ्या जखमावर लावला होता. अधूनमधून माझ्या कपाळावर ते मंत्रोदक सोडत होते. मी डोळे उघडल्याचे पाहून त्यांच्या चेहऱ्यावर अतीव समाधान पसरले. माझ्या डोळ्यातील प्रश्नार्थक भाव वाचून मला बोलण्याचेही श्रम पडू न देता ते म्हणाले, बाळ, मी ऋषी वाल्मिकी या आश्रमात राहतो. 2 दिवसापूर्वी जंगलाच्या वाटेनं जात असताना तुला बेशुद्ध पडलेलं पाहिलं आणि इथं घेऊन आलो. तू इथं कुठून आलीस? कशी आलीस? तुझ्याकडे बघून तू एखाद्या राजघराण्यातील असल्यासारखी वाटतेस. मला सांगशील काय झालंय ते? हां, पण आता इतक्यात काही नको. तू आता फक्त निवांत पडून राहा. एवढं बोलून ते तिथून उठले व बाहेरच्या बाजूला गेले. त्यांच्या बोलण्यानं मला माझ्या दुर्दैवी गतकाळाचं भान आलं. माझे दोन्ही डोळे अश्रूने भरून गेले. पण त्याची चाहूल लागताच मी लगबगीने ते पुसून टाकले. त्यांनी एका पात्रात दूध आणि एका ताटात थोडी फळं आणून माझ्यापुढं ठेवली अन पित्याच्या मायेनं ते मला एक एक घास भरवू लागले. 4-5 दिवसातच मी पुन्हा पूर्वीसारखी झाले. इकडे तिकडे हिंडू फिरू लागले. आश्रमातली छोटी मोठी कामे करू लागले. मी त्या ऋषींना तात मुनी म्हणू लागले. त्यांना माझी सगळी हकीकत मी सांगितली. त्यांनी माझी समजूत घातली. मला बराच धीर दिला. माझ्या मनातले मृत्यूचे विचार कुठल्या कुठे पळून गेले होते. कारण तात मुनींनी मला सांगितलं होतं की तू आता एकटी नाहीस. तुझ्या गर्भामध्ये रामाचा अंश अंकुरत आहे. आता तुला मातृपद मिळणार आहे. माझ्यापासून एक जीवन फुलणार या कल्पनेनं मी अगदी शहारून गेले होते. खरं तर रामाला ही गोष्ट मी सगळ्यात अगोदर सांगायला हवी होती. पण माझ्या मनाला ही गोष्ट अजूनही पटत नव्हती की रामाने माझा त्याग केलाय. मला इथून पुढचं सगळं आयुष्य वनवासातच घालवायचं आहे, अगदी मृत्यूपर्यंत. या अगोदरच्या वेळी मला सदैव आशा तरी होती की माझा राम येईल आणि लंकेतून मला घेऊन जाईल. पण आता कुठली आशा मी मनात धरू?
तो येईल इथे या जंगलात त्याच्या सीतेला परत न्यायला? छे, मुळीच शक्य नाही. आणि आलाच तर आपल्या बाळाला आणि सीतेला पाहून किती आनंदित होईल तो. सगळा राग विसरून जाईल तो माझ्यावरचा आणि असाच घेऊन जाईल परत मला त्याच्याबरोबर. अयोध्येची महाराणी म्हणून, त्याच्या प्रिय पुत्राची माता म्हणून जगासमोर मिरवील मला तो. या विचारानं माझं मन अगदीच उल्लसित झालं. पण क्षणभरात पुन्हा ते खिन्न झालं. त्याच्याबरोबर जाऊन काय उपयोग? पुन्हा कुणाकडून काहीतरी शंका निघेल. त्यावेळी पण मग तो कशावरून पुन्हा माझा त्याग करणार नाही? त्यापेक्षा सीते, हे त्याचं दान त्याच्या पदरी पोहोच कर आणि मुक्त हो या साऱ्या बंधनातून. खरंच मी मुक्त होऊ या साऱ्यातून? आणि माझा राम, इथून पुढे तो मला कधीच मिळणार नाही का? त्याला मी सोडून जाऊ, अगदी कायमचंच? कसं शक्य आहे? हो सीते, तुला हे करावंच लागेल. तुझं प्रेम हे आता अशा एका टप्प्यावर येऊन पोहोचलंय की तुला सिद्ध व्हावंच लागेल. वेड्यासारखं तुझं एक बरं आहे, तुला रामाशिवाय जगात कोणीच नकोय, अगदी काही सुद्धा. पण हे झालं तुझं मन. त्या रामाचं मात्र तुझ्यासारखं आहे का? लक्षात ठेव, त्याचंही तुझ्यावर अपरिमित प्रेम आहे. पण ते लौकिक अर्थानं. त्याचं मन तुझ्यासाठी थोडं का झुरत असेल? त्याला काय तो नको असशील काय? तुझ्या विरहातलं मरण तोही अनुभवत नसेल काय? आपल्याजवळ सीता नाही या जाणीवेच्या पोकळीत तो सुद्धा हरवून जात नसेल काय? पण त्याची विवशता तू समजून घे. त्याच्या मनातलं प्रेम तू जाणून घे. कितीही झालं तरी तो एक राजा आहे, त्याच्या प्रजेचा लाडका, अगदी आदर्श. त्याचं प्रेमसुद्धा तितकंच आदर्श असू नये का? आणि होतं ते, अगदी आदर्श असंच होतं ते. पण सीते, तुझ्या एका छोट्याशा चुकीनं हे आदर्श प्रेम कलंकित झालं आहे. आणि त्याची शिक्षा तोही भोगतोय आणि तशीच तूही. आणि कदाचित ती आयुष्यभरासाठीही भोगावी लागेल. तुला त्याचं मन अजूनही कळालं नाही का? त्याच्या प्रेमाचा अर्थ अजूनही समजला नाही का? मनानं तू इतकी राममय झालीस, तरी सुद्धा तुला तो शरीरानंच सान्निध्य हवाय का? राजदरबारात त्याच्या समीप बसण्यानंच तुझं प्रेम सफल होणार आहे का? त्याच्या सहवासानं तुझं प्रेम गंधित होणार आहे का? तुला रामानं जगासमोर सोबत मिरवल्यानंच का तुझं प्रेम महान बनणार आहे? नाही सीते, नाही. हे कसलं तुझं जगावेगळं प्रेम? हा तर फक्त स्वार्थ. आणि आता तुला रामाच्या आदर्श प्रेमासाठी सिद्ध व्हावंच लागेल. आणि रामासाठी आसुसलेल्या देहाचा त्याग, हो हो, तुझ्या देहाचा त्याग तुला करावाच लागेल. आणि सीते, हेच आहे तुझं खरं प्रेम. हेच आहे तुझं खरं प्रेम.